शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच PM किसान योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ऑफिशियल साइटवरती या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेसंदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशनची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात सोबत देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा आहे, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावाच लागणार आहे। महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ जर वॉच करत असाल, पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चॅनल सबस्क्राईब केल्याने काय होतं तर चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला जसं की PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्ज अनुदान, कर्ज सोबतच अनुदान यासारख्या ज्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजनांची नवनवीन माहिती जी आहे ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळते। त्यामुळे पटकन सबस्क्राईब करायचं आहे चॅनल वेळच्या वेळी सर्व योजनांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी। चला मग वाट कशाची पाहताय, पटकन सबस्क्राईब करून टाका आणि लाईक पण करा। पहा, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आता या दोन योजनेचे पैसे तुम्हाला येणार आहेत, परंतु हे पैसे त्याच शेतकऱ्यांना येणार आहेत ज्यांनी काही महत्त्वाच्या नियमांचं पालन केलेलं आहे। आता हे नियम कोणता आहे हाही आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ। पहा PM किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या हप्त्यासंदर्भात तर आपण माहिती पाहणारच आहोत, परंतु शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। स्क्रीनवरती पाहू शकता, मोदी सरकारने शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। काय आहे हा निर्णय तर शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देण्याचा मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय आहे। त्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला व्याज मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता। आर्थिक वर्ष 2025-26 साठी सुरक्षित व्याज अनुदान योजनेअंतर्गत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे। म्हणजेच पाहू शकता, व्याज अनुदान योजना जी आहे 2025-26 साठी सुरक्षित व्याज अनुदान योजना ही जी योजना आहे ही सुरू ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि काय निर्णय झालेला आहे तर किसान क्रेडिट कार्डद्वारे 3 लाखापर्यंतचे आपत्कालीन कर्ज जे आहे ते शेतकरी बांधवांना 60% अनुदानित व्याजदराने उपलब्ध असेल। सोबतच ज्यामध्ये 1.5% व्याज अनुदानाचा समावेश असेल आणि वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3% पर्यंत त्वरित परतफेड असणार आहे। प्रोत्साहन स्वरूपात प्रोत्साहन मिळण्यास या ठिकाणी पात्र असेल। सोबतच योजनेच्या रचनेत किंवा इतर घटकांमध्ये कोणताही बदल हा प्रस्तावित नाही। त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे शेतकऱ्यांसाठी। मोदी सरकारने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा। सोबतच आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी, ती म्हणजे काय तर ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या माध्यमातून 31 मे पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली होती। या कालावधीत 1,34,000 शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक कार्ड काढताच आले नाही। त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी 15 जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। या कालावधीत शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र, डिजिटल ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड काढावं लागणार आहे। यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत माहिती समोर आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या कृषी गणनेनुसार जिल्ह्यात 4,66,791 शेतकरी आहेत। त्यातील 3,32,180 शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात नोंदणी केलेली आहे। यापैकी 34,611 शेतकऱ्यांना अद्याप
हे ॲग्रिस्टॅक योजनेचं जे कार्ड आहे ते या ठिकाणी प्रत्यक्षात नोंदणी केलेली आहे आणि जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी मुदत वाढवण्यात आलेली आहे। सोबतच पेरणीचे काम खोळंबल्याने मुदतवाढ न परवडणारे असणार आहे शेतकऱ्यांना। खरीपाची पेरणी तोंडावर आहे, शेतीचे काम बाकी आहे। अशा परिस्थितीत ॲग्रिस्टॅक काढण्यासाठी शेतकऱ्यांना उसंत नाही, वेळ गेला तर पेरणी लांबणार ही बाब शेतकऱ्यांना परवडणारी नाही। त्यामुळे वाढलेल्या मुदतीत प्रत्यक्षात किती शेतकरी कार्ड काढतील हेही सांगणं आता अवघड ठरत आहे। दुसरीकडे कार्ड न काढल्यास झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही, त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। तर पहा, महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी। 15 जून महत्त्वाची तारीख आहे। तर कशासाठी ही महत्त्वाची तारीख आहे? या ठिकाणी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जे शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र, डिजिटल फार्मर ID कार्ड देण्यात येणार आहे, डिजिटल ओळखपत्र, त्यासाठी 15 जूनची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे। 15 जूनपर्यंत तुम्हाला हे फार्मर ID कार्ड काढावं लागणार आहे, अन्यथा कृषीच्या कोणत्याच योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही। मग तो PM किसान योजनेचा हप्ता असो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा इतर शेतकऱ्यांसंदर्भातल्या कृषीच्या वेगवेगळ्या योजना असो, तर या सर्व योजनांसाठी शासनाने बंधनकारक केलेलं आहे फार्मर ID कार्ड। तर काढून घ्या 15 जूनच्या अगोदर। आता आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना। ऑफिशियल साईटवरती या ठिकाणी PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी पाहू शकता जी तारीख निश्चित केलेली होती। कशासाठी? तर या ठिकाणी 1 मे पासून ते 31 मे 2025 पर्यंत सुनिश्चित करे कि कोई भी किसान पात्र किसान लाभ से वंचित न रहे। KYC करण्यासाठी 1 मे ते 31 मे तारीख होती, परंतु बरेच आणखीनही शेतकरी जे आहेत त्यांनी KYC केलेली नाही। आता ऑफिशियल साईटवरती ही तारीख आहे 31 मे। मे संपलेला आहे, जून लागलेला आहे, अद्याप शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही आणि नमो शेतकरीचा पण मिळालेला नाही। ज्यावेळेस PM किसान योजनेचा हप्ता वाटप होईल त्याच्या 2 ते 3 दिवसांनी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना या अगोदर मिळालेला आहे आणि आता पण त्याच पद्धतीने मिळणार आहे। तर त्यासाठी गरजेचं आहे अगोदर PM किसान योजनेचा हप्ता निश्चित करणं कधी मिळणार आहे शेतकऱ्याला। 31 मे KYCची तारीख होती। KYC ज्यांनी केलेलं नाही, आधार लिंक ज्यांनी केलेलं नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची तारीख। तर ज्यांचं राहिलेलं आहे आणखीनही त्यांनी पटकन करून घ्यायचं आहे आणि ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर ID सुद्धा काढायचं आहे जर हे दोन्ही हप्ते हवे असतील तर। ऑफिशियल तारीख आणखीन जाहीर झालेली नाही। 15 जून कशाची तारीख आहे? तर फार्मर ID कार्ड काढण्यासाठी शेवटची तारीख। आता PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल तारखा आणखीन जाहीर झालेल्या नाहीत। जशा जाहीर होतील तसं तुम्हाला चॅनलच्या वतीने कळवण्यात येणार आहे। त्यामुळे मी अगोदरच सांगितलेलं आहे की सबस्क्राईब करा चॅनल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।